नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा मी तुमच्यासाठी 2 नवीन बॉर्डर रांगोळ्या घेऊन आले. आपण कालच्या भागामध्ये अक्षय तृतीयानिमित्त कलशाभोवती किंवा ताटाभोवती कशा रांगोळ्या काढायच्या त्या बघितलं होतं. आज आपण पाटासमोर कशी रांगोळी काढायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी एक अशी रेष ओढून घेतली आणि बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घेतली त्याला. तुम्ही ही रांगोळी तुमच्या आता आपली अक्षय तृतीयाचा कलश असतो किंवा कराकेळी पूजन करतो आपण, त्याच्यासमोरही काढू शकता किंवा सवाष्ण जेवायला घालतो त्यांच्या आता पाटासमोरही काढू शकता किंवा महालक्ष्मीचे व्रत असते आपली पूजा गुरुवारची. अशा भरपूर आहेत आपले भरपूर सण आहेत. तुम्ही त्याच्यासाठी या रांगोळ्या काढू शकता तुम्ही. मग मी ती एक डिझाईन करून घेतली. नंतर व ती 3-3 टिंब देऊन घेतले आणि त्याला अशी डिझाईन केली. खूप सोपी रांगोळी, एकदम लवकर होईल. तुमचा कुठलाही सण असू दे, किती मोठा वगैरे, तर एकदम 5 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी, काहीच वेळ नाही लागणार. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर रांगोळ्या घेऊन आली मी. तर हे असे खाली पण असे टिपके देऊन घेतले. खाली जरा वेगळी डिझाईन काढू आपण. असे 2 टिपके दिलेत आणि त्याला थोडंसं असं खोलगट करून घेतलं आहे आणि अशा त्या मागच्या साईडने त्याला अशी डिझाईन करून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण असं थोडासा हळदी कुंकू कलर भरणार आहोत. आणि आपली ही पहिली रांगोळी तयार झाली आहे अशा पद्धतीने. तुम्ही नक्की ट्राय करा. दरवाजासमोरही काढू शकतात. बघा किती सुंदर दिसते. एकदम कमी रांगोळीमध्ये. असं नाही की तुम्हाला कलरच पाहिजे रांगोळी काढण्यासाठी. तुम्ही सफेद रांगोळी आणि 2 कलर असले तरी पण तुमची रांगोळी खूप सुंदर दिसते. अशाच पद्धतीने आपण दुसरी पण रांगोळी काढणार आहोत. दुसरी रांगोळी आपण एक फूल काढून घेणार आहोत. ही पण सोपी साधी रांगोळी, काहीच अवघड नाही. अशा काही तुमच्याकडे गोल वगैरे काहीतरी असेल ना, त्याच्या साहाय्याने तुम्ही हे टिपके टाकून घ्यायचे. तुमची डिश वगैरे असती जेवणाची, त्याच्या साहाय्याने पण काढून घेतले तरी चालेल आणि चमच्याच्या मदतीने त्याला असे आकार देऊन घेतला आहे. मैत्रिणींनो, अक्षय तृतीया म्हटल्यावर सर्वांच्या घरी आमरसचं जेवण असतं. आमरस आणि पुरणाची पोळी, मज्जा असते है ना. पहिला आमरस सर्वजण खात असतात अक्षय तृतीयेला. आमच्या घरी पहिला आमरस त्याच दिवशी खाल्ला जातो, अक्षय तृतीयेच्या दिवशी. ते म्हणजे पूर्वजांची पूजा केल्याशिवाय खात नाही. कैरी पण खाल्ली जात नाही. कुणी खातं. माझ्या माहेरी जो रसाचा स्वयंपाक असतो ना, तो शेवई असते ना, शेवयाच्या भाताबरोबर कुरडई, पापड, कांद्याची चटणी आणि साधी पोळी असते त्याबरोबर खाल्ला जातो. आणि नाशिक भागामध्ये म्हणजे आमरसबरोबर पुरणाची पोळी केली जाते. परत नगर भागामध्ये पण तसंच आहे. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने केली जाते मैत्रिणी कमेंट करून सांगा. ही आपली दुसरी रांगोळी पण झाली. ह्या 2 रांगोळ्या नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.